नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी आरती आवटी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी. बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण एक महत्त्वाची आणि सविस्तर बातमी पाहणार आहोत. राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. भाजप मुंबईसह महाराष्ट्र विकायला काढतेय अशी टीकाही त्यांनी केली. एमआयएम सोबत युती, पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकांसाठीचा दबाव, ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपद, तिकीट दिलं जातंय, बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केलं जातंय असं यावेळी राज ठाकरेंनी म्हणत भाजपवर हल्लाबोल केलाय. अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेस बरोबर युती केली. 66 जण बिनविरोध निवडून आले. बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा अधिकारच काढून टाकला. ते मतदारच नाही करू शकत. आज 66 आहेत. हे पुढे आकडे वाढत जाणार. त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो. वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला एक माणूस, ड्रग्ज रॅकेट मधला, त्याला भाजपने तिकीट दिलं. ड्रग्ज विका, काही विका, पुढच्या पिढ्या बर्बाद करा, काही फरक पडत नाही. पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून. तो एक आता बदलापूरला तुषार आपटे, बलात्काराच्या केस मधला आरोपी, बलात्काराच्या, सगळ्यांना माहिती आहे, नगरसेवक केलं. लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक. आली कुठून हिंमत?